Hello students. After completing our lesson, The Unsinkable Ship, today with this PPT, we are going to solve our English workshop activities. So, let's begin. आपल्या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सफिक्स असलेले 6 शब्द आपल्याला धड्यातून शोधायचे आणि त्यातला सफिक्स आपल्याला अंडरलाईन करायचा आहे. सफिक्स म्हणजे मूळ शब्दांच्या नंतर आलेला प्रत्यय. इथे मी तुम्हाला 6 शब्द दिलेले आहेत आणि त्यातले सफिक्स आपण अंडरलाईन सुद्धा केलेले आहेत. कम्फर्टेबल, सडनली, सिंकिंग, हार्डर, अनफॉर्च्युनेटली, रॅपिडली असे अनेक शब्द तुम्हाला आपल्या इतर धड्यांमध्ये सुद्धा सापडतील. ते तुम्ही वाचा आणि त्यांचा अभ्यास करा. 2 शब्द एकत्र आल्यानंतर त्यापासून बनणाऱ्या तिसऱ्या नवीन शब्दाला आपण कंपाऊंड वर्ड्स असं म्हणतो. आणि असे काही शब्द आपल्या या अनसिंकेबल शिप मध्ये आलेले आहेत. त्यातले 4 ते 5 कंपाऊंड वर्ड्स तुम्हाला उदाहरणादाखल इथं दिलेले आहेत. लाईफ बोट्स, एव्हरीवन, नथिंग, डायनिंग रूम्स आणि स्टेअरकेसेस. काही कंपाऊंड वर्ड्स हे 2 शब्दांमध्ये डॅश वापरून देखील लिहिले जातात. त्याचं उदाहरण लाईफ बोट्स आहे. त्यानंतर आपल्याला 6 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला धड्यामधून शोधायला सांगितलेली आहेत. इथे उत्तरांसहित तुम्हाला हे प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा या प्रश्नांचा आणि उत्तरांचा नीट अभ्यास करून ते धड्यामध्ये नेमके कुठे आहेत आणि कसे शोधायचे याचा नीट अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा पॅराग्राफ वाचल्यानंतर त्यांच्यातल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची सवय लागेल. या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. प्लीज स्टडी देम thoroughly. Discuss and find out reasons for sinking of Titanic. आता इथं आम्हाला किंवा आपल्याला काय करायचं, what you need to do is you have to think critically. What are the exact reasons for the sinking of Titanic? So you can see that these are the 4 reasons for sinking of Titanic. That is the first exercise. In second exercise, you have to write effects of sinking of the Titanic. टायटॅनिक बुडाल्याचे काय परिणाम झाले ते देखील 4 परिणाम तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. 1500 passengers drowned. The unsinkable ship sank into the sea. Every passenger should get a room on lifeboat. Radios must be kept on for 24 hours. असे टायटॅनिक बुडाल्याचे परिणाम आपल्याला सांगता येतील. त्यानंतर समुद्राशी संबंधित असणारे शब्द, रीड अँड फाइंड आउट वर्ड्स रिलेटेड टू सी अँड अरेंज देम अल्फाबेटिकली अशी एक ऍक्टिव्हिटी आहे, जी आपल्याला परीक्षेमध्ये दरवेळेला विचारली जाते की अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. धड्यामध्ये आलेले शब्द, काही शब्द शोधलेत आणि ते इथं अल्फाबेटिकली लावलेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही शब्द सापडले तर निश्चित त्यांना देखील तुम्ही अल्फाबेटिकली लावा. त्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे यूज ॲज डॅश ॲज अँड मेक युअर ओन सेंटेन्सेस. ॲज डॅश ॲज यामध्ये आपण सिमिली नावाचं जे फिगर ऑफ स्पीच शिकलो होतो, त्या फिगर ऑफ स्पीच
चा वापर आपल्याला इथं करायचा आहे वाक्यांमध्ये. तुम्ही स्वतःची देखील वाक्य बनवू शकता. तुमच्या अभ्यासासाठी इथे मी 5 वाक्य दिलेली आहेत. आपल्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे की कार्पेथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. कार्पेथियाला खूप उशीर झाला, त्यामुळे ते कोणालाही वाचवू शकले नाहीत. आता टू डॅश टू चा वापर करून काही वाक्य तुम्हाला स्वतःला बनवायची आहेत. 5 उदाहरणं तुमच्या समोर ठेवलेली आहेत. त्या उदाहरणांचा अभ्यास करा आणि 6वं स्वतःचं वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. The tea is too hot to drink. It was too dark to see. The car was too expensive to buy. The aeroplane was too high to see. And the room is too small to keep the table. Now you may go ahead and make your own sentences with the help of these given examples. Thank you.